अक्षय जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हम तुम्हारे साथ हैं। अरे हा चिखलास पणाचा शिवसेना मनसे युतीचा महाराष्ट्र अभिमान सेनेचा शेगडे साहेबांनी सांगितलं आपलं उमेदवार ठरले नाही आहे. रामसाहेबांनी उद्धव साहेब आपल्याला जे ठरवतील ते आपले उमेदवार आहेत. शेगडे साहेब आपला उमेदवार ठरला. सकाळी सांगितलं रामसाहेबांनी दुपारी प्रेस कॉन्फरन्स आमचा उमेदवार ठरला आहे. आमचा उमेदवार ठाकरे आहे. असं ही ठाकरेंच्या लोकसभेच्या लागलं नाही यापूर्वी मला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये इकडे सहकार्य करायला आणि शिकायला इकडे पाठवलं होतं पक्षाने. जेव्हा जेव्हा इकडे पाठवलं त्यामुळे आज आपण सगळे पदाधिकारी मनसेचे शिवसेनेचे एकत्र आलो. खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आहे. जसं अजिंक्यभाईंनी सांगितलं की असा कधी विचार पण केला नव्हता, पण हे कधी ना कधी कालांतराने घडणारच होतं. कारण हे जे आज विरोधक आपल्यावर जो अत्याचार करतोय, जे पैशाच्या जोराने आपल्याला सगळ्यांना संपवायला बघतोय आणि त्यांना सगळी एक हाती सत्ता पाहिजे, कशाला हुकुमशाही करायला, जेणेकरून आपला आवाज कुठे जाणारच नाही. जो आवाज उचलेल त्याचा आवाज जागच्या जागी दाबतील. पुढे मागे आपण कुठे आपल्या काय मागण्या असतील, आपल्या काही तक्रारी असतील, त्या कोणी ऐकणारच नाही. आपल्याला एवढा त्रास आहे, आपण कुठे सांगायला गेले तर आपल्याकडे ऐकणारच नाही. त्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र आले, ठाकरे परिवार एकत्र आले. खरोखर खूप आनंद झाला. आज आमच्या शाखा क्रमांक 141ला आम्ही दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार होती. आम्ही 12 वाजता तिथे जल्लोष केला. इकडे मीटिंग चालू होत्या आणि तुम्ही बाकीचे सगळे आपले पदाधिकारी कामावर असतात. त्या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आम्ही संध्याकाळचा आता जो टाइम मिळाला अतिशय चांगला वेळ घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने सगळे एकत्र आलो. मी जास्त आज काय बोलणार नाही. आज आपल्या अजिंक्यभाईंनी सांगितलं, शंकरबाईंनी सांगितलं सगळं. आता आपल्याला फक्त एक होऊन काम करायचं आहे. जे काय मतभेद असतील ह्याच्या आधी आपण राजकारणात होत असतात, राग रुसवे असतात, पण आज तो सगळा संपवलेला आहे. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळ्यांना पाणी मध्ये उपविभागप्रमुखांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला इथून पुढं एक साथच काम करायचे आहे. फक्त आता आपल्या माझ्या इथं उपशाखा सगळे शिवसेनेचे आलेले, तुमच्याकडे पदाधिकारी पूर्ण आलेले. प्रत्येकाला आपलं नाव आणि आपलं पद अशी ओळख करून द्या. तर सर्वांना थोडं माहिती पडेल की कुणाचं नाव म्हणजे कोण काय पदावर आहे.
अध्यक्ष आहे जय महाराष्ट्र. विशाल बळवंत दाडागळे माझं नाव आहे. शाखा सचिव आहे 140. तुम्ही सांगा. जय महाराष्ट्र. माझं नाव अंकुश साठे. वार्ड क्रमांक 139 व 140 तर मी उपविभाग सचिव मनसे. माझं नाव चेतन डावकर 140 माजी उपशाखाध्यक्ष. तुम्ही सांगा लाईन तुम्ही सांगा तुमची ओळख. मी बाळगा शेवले. मी शिवसेना शाखा क्रमांक 140चा सोशल मीडिया समन्वयक आणि उपशाखा प्रमुख. हे सगळे माझे मित्र बांधव आहेत. आम्ही शिवसेनेपासून एकत्रच काम करतो, त्यामुळे आम्ही काही नव्हते नाही आणि जुनेचे सगळे, त्याच्यामुळे आमचे सगळे बंधू एकत्र आले. खूप अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना. जय महाराष्ट्र. मी 140 मनसेचे लक्ष द्या सगळ्यांनी. हे ऐका. माजी शाखाध्यक्ष आहे. तर मी मगाशीच एक व्हिडिओ पाहिला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या युतीबद्दल त्यांनी शब्द वापरलेले आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलं. आपली जी युती आहे त्या युतीला त्यांनी एवढं मोठं आंतरराष्ट्रीय याचं त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, मान दिलेलं आहे. हे काही म्हणजे